छोटे उद्योजक आहात काय? आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का? मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना, ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग। 1 लाखांपर्यंत सुलभ कर्ज, सोप्या कागदपत्रांची आवश्यकता, नाममात्र प्रोसेसिंग फी, पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता। व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ। मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास। अधिक माहितीसाठी आजच थेट संपर्क करा। गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नंदनवन मेन रोड, स्टेट बँकेसमोर, नंदनवन नागपूर। फोन 9890401788। नागपूर ग्रामीण क्षेत्रातले 30 किलोमीटर टाकळघाट ग्रामपंचायतचे सरपंच यांचे नवीन उपक्रम। जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना भेटलेल्या मानधनातून नेले नागपूर दर्शन ट्रिपला। टाकळघाटवरून मुलांची ट्रिप झाली सुरू। मेट्रोवरून नागपूरच्या 0 माईलला उतरले। नंतर प्राणी संग्रहालयाला त्यांनी भेट दिली। तिथून महाराज बाग आणि रमण सायन्सला भेट दिली। किमान 400 विद्यार्थी या ट्रिपला सहभागी होते। सरपंच शारदा सिंगारे व ग्रामपंचायत सदस्य सचिव व शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या सोबत ट्रिपला हजर होते। रमण सायन्समध्ये पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला। नंतर त्यांनी संपूर्ण रमण सायन्समधले एकूण एक विज्ञानाचा प्रयोगावर लक्ष केंद्रित केले। स्वतःच्या मानधनवर टाकळघाट ग्रामपंचायतची ही पहिली चाहूल आगळी वेगळी। खरंच सरपंच शारदा सिंगारे यांनी ही ट्रिप काढून सर्वस्त ग्रामपंचायत यांना एक धडा दिला आहे। पाहूया एक रिपोर्ट। टाकळघाटच्या झेडपी मुलांना आपण इथे जे सर्व विद्यार्थी त्यांना सहलीसाठी घेऊन आले, काय सांगाल? माझं नाव सौ शारदा ज्ञानेश्वर शिंगारे। मी ग्रामपंचायत टाकळघाटची सरपंच आहे। मी मागच्या 5 वर्षांमध्ये सरपंच होती। ही माझी दुसरी रेजिम आहे। मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून मी माझ्या स्वतःच्या सरपंच मानधनामधून ही 1 दिवसीय सहल आयोजित केली। या सहलीमध्ये जे माझ्या गटग्रामपंचायत या गटग्रामपंचायतमध्ये बीड, गणेशपूर, सुकळी, बेलदार आणि मुरजडी हे गावे येतात। या गावामध्ये जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे, त्या जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांना मी मेट्रो प्रवास आणि रमण सायन्स, अजब बंगला असे हे प्रेक्षणीय स्थळ जे आहे ते पाहायला त्यांना मी सोबत घेऊन आलेली आहे। जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा मुलगा अत्यंत गरीब परिवारातला असतो। त्यांना मेट्रोत बसायचं म्हणजे एक स्वप्न असते। तर ह्या माध्यमातून मला हे सांगायचं का मला ह्या माध्यमातून त्यांना मेट्रोचा प्रवास घडवायचा होता का त्यांनी जे स्वप्न बघितलंय की आपण कधीतरी मेट्रोत बसावं, तर माझा हा उद्देश होता का ह्या गरीब मुलांना आपण आपल्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास घडवावा। तसेच आपण एक ऐतिहासिक स्थळ म्हणून त्यांना अजब बंगल्यात जे काही ऐतिहासिक शस्त्र सर्व ठेवलं आहे त्यांची सुद्धा माहिती मिळावी आणि रमण सायन्सला येऊन त्यांना विज्ञानाबद्दल जे काही माहिती आहे हे माहिती सर्व त्यांना मिळावी। त्या उद्देशाने मी या सर्व मुलांना इथे घेऊन आलेली आहे। त्यामध्ये जवळपास 380 हे सर्व विद्यार्थी आहे आणि बाकीचा त्यांचा स्टाफ आणि माझे ग्रामपंचायत माझे सर्व महिला सदस्य आणि माझे सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी, सर्व प्रिन्सिपल, आमच्या सचिव मॅडम हे सर्व मिळून आम्ही जवळपास 450 विद्यार्थी आणि सर्व स्टाफ
हे इथे इथे उपस्थित झालेलं आहे. आम्ही ह्या सर्वांनी मेट्रोचा असा खूप असा आनंद घेतला. ह्या मुलांना जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये जेव्हा बसलो, ह्या मुलांना घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, हा आनंद तर स्वर्गातल्या सुखापेक्षाही आणखीच काहीतरी वेगळा असेल, इतका त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता. आम्ही दिवसभर त्यांच्या मुलांच्या त्या चेहऱ्यावरती हास्य, जे आनंद बघितला, ते आनंद बघून आम्हाला म्हणजे स्वतःला खूप काही असं वाटलं की नाही, त्याला आपण काहीतरी वेगळं केलं आहे. आणि मला तरी वाटते का नुसतं तालुक्यात आणि जिल्ह्यात नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम हा ग्रामपंचायत टाकाळघाटनी राबविलेला आहे. विद्यार्थ्यांसोबत सहभोजनाचा आनंद कसा घेतला? सर्व विद्यार्थ्यांनी तर त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी सर्व मुलांनी तर त्यांच्यासोबत त्यांच्या स्वतःचा टिफिन आणलेलाच होता. आम्ही जेव्हा तिथून निघालो, आम्ही आमच्या गावच्या म्हणजे आमच्या गावावरून जेव्हा आम्ही निघालो, तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसून खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत आलो. तिथून मग आम्ही मेट्रोने प्रवास केला 0 माईल पर्यंत. तिथून मग आम्ही पैदल जे बंगल्यापर्यंत आलो. तिथून मग जे बंगल्यापर्यंत आल्यानंतर ते पाहिल्यानंतर मग आम्ही परत रमण सायन्सला आले. इथे आल्याबरोबर त्यांनी सर्वांनी स्नेहभोजन इथे बसून आनंद घेतला गार्डन मध्ये. त्यासोबत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. असाच कार्यक्रम नेहमी व्हावा आणि ही प्रेरणा सर्व ग्रामपंचायत मध्ये मिळावी, यासाठी आपलं काय म्हणणं आहे? हो, असा कार्यक्रम म्हणजे आपल्या जो ह्या मुलांसोबत राहून जो आनंद मिळतो, असा आनंद तर कुठेच मिळणार नाही. म्हणून माझ्या सर्वच जिल्ह्यातील नाही, पूर्ण महाराष्ट्र सर्व ग्रामपंचायत सरपंचांना असं नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा या मुलाच्या माध्यमातून त्या मुलांच्या चेहरा हास्य फुलवावा आणि त्यामधूनच आपण सुद्धा आनंद घ्यावा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बीड गणेशपूर. तर माझी जी शाळा आहे गट ग्रामपंचायत टाकाळघाट अंतर्गत येते. आता आमच्या टाकाळघाट ग्रामपंचायत अंतर्गत 3 शाळा येतात. टाकाळघाट, सुकडे बेलदार, बीड गणेशपूर आणि मोलजरी अशा 4 शाळा येतात. तर हा जो उपक्रम सरपंच मॅडमने राबवलेला आहे, फार चांगला उपक्रम आहे. कारण त्यांनी जे बोलले आहेत ते सर्वच म्हणजे एकंदरीत म्हणजे बरोबर आहे. आणि खरोखरच आमच्या खेड्यातील मुलांना मेट्रोमध्ये बसणे हा एक त्यांना वेगळाच आनंद देऊन गेलेला आहे. आणि आज जर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य पाहिलेलं आहे, तर कॉन्व्हेंटच्या मुलापेक्षा तरी खूप अलगच आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचा जो जिल्हा परिषदचा मुलगा आहे, तर हा एक म्हणजे यंत्रण नसून, म्हणजे जसे कॉन्व्हेंटचे मुलं नुसते म्हणजे अभ्यासात गुंतून राहतात, तर आमच्या मुलांचा जो शारीरिक, भावनिक आणि मानसिक जो विचार आपल्या हे होऊन राहिलेला आहे, विकास होऊन राहिलेला आहे, तर ह्या विकासासाठी आजचा जो उपक्रम आहे तो खरोखरच म्हणजे फायदेशीर ठरत आहे असं मी सांगतो. जिल्हा परिषद आणि जे प्रायव्हेट शाळा आहे त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव सुरू आहे असं सांगितलं जातो. आणि प्रायव्हेट शाळापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांनी आज म्हणजे जे मुलं आहे आज आनंद व्यक्त इथं करत आहे, काय सांगा? आमची जो शाळा आहे तर कॉन्व्हेंटपेक्षा ही मागे नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आमच्या मुलांना आम्ही फार कमी अभ्यास देत असतो, पण त्या कमी अभ्यास जो असतो तो त्यांचं जे आकलन असते ते आकलन खरोखरच म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण असते. आणि कॉन्व्हेंटचा जो मुलगा असते त्याला सर्व विषयाचा अभ्यास दिला जातो. तो दिवसभर म्हणजे शाळेमध्ये थकतो आणि घरी आल्यानंतरही आई वडील त्याच्या मागे लागतात की हे तुझं होमवर्क आहे, त्या विषयाचं होमवर्क आहे. जे जे विषय त्याचे आहे ते सर्व विषयाचा होमवर्क करतो. तो एवढा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून जातो त्या शेवटी तो कुठल्याही तरी म्हणजे जेवण न करता झोपून जातो आणि तसाच म्हणजे तो राहतो. आणि शेवटी पुन्हा तुसा उठतो तो 4 वाजता म्हणा, रात्री 3 वाजता म्हणा. आणि अशीच त्याची जर प्रक्रिया जर आपली दिनचर्या जर सुरू जर राहिली तर खरोखरच म्हणजे तो शारीरिक जर सुदृढ जर झाला नाही तर पुढे तो मानसिक म्हणजे मानसिकरित्या तो कमजोर होऊ शकतो. माझं नाव सुहासिनी महेंद्र कोल्हे. मी टाकाळघाट ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आहे. हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकाळघाट या ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या मॅडम शिंगारे मॅडम यांनी छान हा उपक्रम राबवले. आणि मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम काय काय राबवू शकतो आपण त्याच्यामध्ये, तर हा मॅडमनी खूप छान एक उपक्रम हा घेतला. आणि त्यांनी स्वतःच्या मानधनातून मुलांना छान आनंद देण्याकरता आणि आपल्या पोरांना चांगलं सुदृढ आणि चांगलं लाईफ देण्याकरता
त्यांना हे केलेलं आहे. असा टाकळघाट ग्रामपंचायत सदस्य, मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आमच्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांनी हा उत्कृष्ट असा उपक्रम जिल्हा परिषदेत शाळेतील मुलांकरिता राबवलेला आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मानधनातून पूर्ण चारही जिल्हा परिषद ज्या टाकळघाट ग्रामपंचायत अंतर्गत टाकळघाट जिल्हा परिषदेची शाळा, बीड गणेशपूर जिल्हा परिषदेची शाळा, सुकडी जिल्हा परिषदेची शाळा आणि मुरजडी जिल्हा परिषदेची शाळा या चारही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक सहल म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मानधनातून त्यांना एक सहल घडवून आणली. त्याबद्दल सरपंच मॅडमचे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून खूप खूप आभार मानतो. असा उपक्रम हा महाराष्ट्रात कुठेच कोणत्याच ग्रामपंचायतीने केलेला नसेल. असा नाविन्यपूर्ण असा चांगला उपक्रम सरपंच मॅडमनी आपल्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या गरजू जे गरीब घराण्यातले मुलं जे जिल्हा परिषद शाळेत शिकतात ते अत्यंत गरीब घराण्यातले पोरं असतात. कारण की जिल्हा परिषद शाळेत शिकणारा पोरगा हा त्याचे एक तर आई वडील शिकलेले नसतात. सर्वात मेन विषय म्हणजे, दुसरा विषय म्हणजे तिथे घरची त्याची परिस्थिती एवढी हालाकीची असते की त्यांना मेट्रो किंवा कुठे सहलीला जाणं सहजपणे तरी शक्य नसते. ते आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांनी करून दाखवलं. त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानायला पाहिजे तितके कमी आहे.